हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर जेव्हापासून मी माझी सगळी झाडं इथे ह्या बाल्कनीत ठेवली तर कपड्यांची मात्र माझी खूप फजिती होते. टाकायला जागाच नाही आता त्यांना वाळत घालायला. त्यासाठी ह्या दोऱ्या मी आधीच बांधून ठेवलं होतं, तर त्यांना आता मी पुसून घेतलं होतं ओल्या कपड्यांनी. आता वर मी कपडे वाळत घालते आहे, कारण त्या ग्रिलर वगैरे कपडे वाळत घातले की ते झाडांना टेकतात खाली आणि झाडं नको खराब व्हायला, म्हणून मी आता वर दोऱ्यांवर कपडे वाळत घालते आहे. आणि पुढची हॉलची जी काही गॅलरी आहे तर ती गॅलरी खूप मोठी असून सुद्धा ती ठेवूनही येत नाही, फारशी हवाई लागत नाही, त्यामुळे कपडे वाढत नाही. तर म्हणून मला इकडेच वाळत घालायला लागतं. आणि आज सकाळी सकाळी पार्लरमध्ये क्लायंट पण होते आणि त्यानंतर दुपारी मला एक लहान मुलीचा मेकअप लुक करायचा होता, रुक्माईचा. तर हे असे जे काही मेकअप लुक असतात, जसं की राधा झाला, आता रुक्मिणी झालं, तर मला खूप आवडतं, खूप एक्सायटेड असते मी. तर छान अशी तिची तयारी झाली होती. पुढे जाऊन तुम्हाला फुल फायनल लुक मी दाखवेलच आणि तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सांगा की कसं झालं होतं ओव्हरऑल मेकअप असं ते. आणि फार काही मी लहान मुलींच्या स्किनवर म्हणजे लावत नाही, सहसा फाउंडेशन तर मी स्किप करते, लावतच नाही मी. तरीसुद्धा छान असा बेस झाला होता, तुम्ही बघू शकता. आणि लाईट मेकअप देते. एखाद्या वेळेस तर तुम्हाला फोनमध्ये फारसा असं म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल, पण रिअलमध्ये खूप छान वाटत होतं तिचा मेकअप. आणि सगळ्यात महत्त्वाचं की लॉंग लास्टिंग होता, खूप वेळपर्यंत जसाचा तसाच होता. आणि आता सगळीकडे लहान मुलांची गॅदरिंग वगैरे सुरू आहेत, किंवा आता नुकताच मराठी दिवस होऊन गेला, तर त्याचे काहीतरी प्रोग्राम असतील स्कूलमध्ये. तर मला भरपूर जणांचे 2-3 दिवसांपासून कॉल येत होते की तुमच्याकडे नऊवारी आहे का, किंवा मग तुमच्याकडे ज्वेलरी वगैरे मिळेल का म्हणून. पण सध्या तरी मी ते काही ठेवत नाही पार्लरमध्ये, म्हणून तेच फोन चाललं होते 2-3 दिवसापासून. त्यानंतर छान असा मी तिला मडवट भरला होता. आणि कुठलाही आर्टिफिशियल कलर न वापरता जो कुंकू मी वापरते घरात, तोही मी घरीच बनवला आहे हळदीपासून. तर त्याच कुंकवाने मी हा मडवट भरला होता आणि हळदीने चंद्रकोर बनवली होती. तर तुम्हालाही माझी रुक्माई कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि त्यानंतर हे आहेत लाडवे. तर आमच्या खानदेशी भागात होळीच्या नैवेद्यासाठी हेच बनवले जातात. होळीचे 2 दिवस आधीच त्यांना बनवून अशा प्रकारे वाढवून घ्यायला लागतं. तर त्याची डिटेल रेसिपी मी होळीनंतरच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.